स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदानभूमी असलेल्या वडूतुळापूरमध्ये आज महाराजांच्या स्मारक विकास आराखड्याचा पायाभरणी सोहळा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडला। मात्र या कार्यक्रमात स्थानिक खासदार, आमदार यांना डावलण्यात आल्याने कार्यक्रम सुरू असतानाच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांनी व्यासपीठावरून काढता पाय घेतला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच हे दोन्ही नेते व्यासपीठावरून उठून गेले। या संपूर्ण सोहळ्याचा एक राजकीय इव्हेंट असल्याप्रमाणे जो रंग देण्यात आला हे दुर्दैवी असून स्वराज्य रक्षक संभाजी सिरियलच्या माध्यमातून घराघरात संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचं काम केलं। मात्र महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही असं कोल्हेंनी म्हटले। तर आमदार अशोक पवार म्हणाले, ज्यांनी घराघरात महाराजांचा इतिहास अभिनयाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं त्याच खासदारांना भाषण न करून देणं हे चुकीचं असल्याचं आमदार पवारांनी म्हटले। कोणी लावले त्याबाबत काय तुम्हाला कल्पना आहे? त्यावरती सुद्धा महाराजांचा फोटो कुठे नाहीये आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा डावलण्यात आले। मला असं वाटतं की हे कोणत्या यंत्रणेने लावलेत ते मला ठाऊक नाही, पण त्या यंत्रणेला कदाचित ही कल्पना नसावी। तमाम शिवशंभू भक्तांची जी भावना आहे, या भावनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे, ज्याचं भूमिपूजन आहे, ज्या बलिदान स्थळावर येऊन आपण नतमस्तक होतो, ज्यांच्या समोर आपण नतमस्तक होतो, त्याच महापुरुषांचं अस्तित्व हे फ्लेक्सवर नसणं हे नक्कीच थोडंसं वेदनादायक आहे। पण हा मला वाटतं त्या यंत्रणेचा दोष आहे। त्या यंत्रणेला कदाचित या गोष्टीची कल्पना नसावी की या ठिकाणी येत असताना राजकीय जोडे बाहेर ठेवून यायचे। जाणूनबुजून केले गेले असं वाटतं मला। याविषयी अकारण दोषारोप करायचे नाहीत, कारण माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे। त्यामुळे याविषयी अकारण राजकीय चिखलफेक करणं मला वाटतं हे शिवसंस्कारांना धरून नाही। त्यामुळे याविषयी मला वाटतं ही यंत्रणेची चूक आहे, तरी ती सुधारली पाहिजे। जी कोनशिला बनवले त्याच्यावरती सुद्धा लोकप्रतिनिधीचं नाव नाही, येऊन गावच्या सरपंच, आमदार, खासदारांचं कोणाचंच नाव नाही। मी पुन्हा असं म्हणतो, जेव्हा स्वराज्य बनवलं ना, स्वराज्याची राजधानी बनवली ना, त्या 350 किल्ले उभारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे नाव कोरलं नव्हतं। आम्ही जर शिवविचारांचे मावळे म्हणवतो तर कोनशिलेवरच्या नावासाठी कशाला विचार करू? 157 देशांमध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवत होतो आणि हा इतिहास पोचवत असताना जी काळजावर नावं कोरली गेलीत ना, ती जास्त महत्त्वाची आहे। आणि आम्ही कायम असं म्हणतो, छाताडावर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे कोरले, कोनशिलेच्या नावाचं काय घेऊन बसलं? किल्ले शिवनेरीच्या शिवजयंतीचा जो कार्यक्रम होता तिथे सुद्धा लोकप्रतिनिधींना डावलण्यात आलं होतं। आज धाकल्या धान्यांचं तुम्ही म्हटलं तिथे सुद्धा डावलण्यात आलेलं आहे। यामध्ये मला असं वाटतं की काही एजन्सीचा हा खरं तर दोष आहे आणि या दोषासाठी अकारण माननीय मुख्यमंत्री आणि सरकार हे दोषी ठरवलं जाते असं काही कुजबूज ही कानावर येते। आत्ताही आपण जे म्हणालात ही कोनशिला कोणी तयार केली याची मला कल्पना नाही। मी कोनशिला अजून पाहिलेली नाही आणि या संपूर्ण आमच्या ग्रामस्थांना ठाऊक आहे, संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे। आमदार अशोक बापू पवार असतील, मी असेन, आम्ही सातत्यानं 2019 मध्ये म्हणजे आपणच सर्व माध्यमकर्मींनी 2019 मध्ये बाईट घेतल्या होत्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खालीच हा जो निश्चय आहे हा आम्ही दोघांनी बोलून दाखवला होता। त्यानंतर आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, हेही आपण पाहतो। पण मला असं वाटतं हे का केलं जातंय आणि इतक्या पवित्र कामामध्ये हे का राजकारण आणलं जातंय हे खरोखर खरं तर असं बघितलं तर दुर्दैवी असं म्हणावं लागेल। कारण या बाबतीत खरं तर राजकारण नसलं पाहिजे, नसावं। कारण महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज वगळता हा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। आजच्या वर्तमानात जी प्रेरणा हवी ती प्रेरणा मिळू शकत नाही आणि त्यामुळे खरं तर अशा पद्धतीचं राजकारण दूर ठेवायला हवं। आपण पाहिलं असेल की गेले अनेक वर्ष कुणाच्याही मनामध्ये ही कल्पना नव्हती आणि ही ज्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ही कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी त्याला खूप मोठं सहकार्य केलं। आम्ही दोघांनीही पुढं पळवलं। 15 जून 2020ला वर्षा बंगल्यावर एक मीटिंग झाली। त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते, त्या मीटिंगला अजितदादा होते आणि सुरुवातीला मी ज्यावेळेला ही फाईल पुढे नेली त्यावेळेला ती फाईल इतकीशी व्यवस्थित नव्हती, तर दादांचे PS गजानन पाटील म्हणले, नाही आमदार साहेब तुम्ही फाईल दाखवा दादांना। मी थोडंसं भीत दाखवली, कारण दादाला सगळ्यात चांगलं लागतं म्हणून। पण ती दाखवल्याच्या नंतर दादाला लगेच पटलं आणि दादांनी तिथंच यस केलं। त्याच्यानंतर अधिवेशनामध्येच त्याला निधी मंजूर केला गेला आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजाच्या ह्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाला सुरुवात झाली।
पुण्याला मला आठवतंय की सर्किट हाऊसला एक मीटिंग झाली, त्यावेळेला जे आपल्याला आर्किटेक्ट निवडायचे होते तिथं स्पर्धा लावली. दादांनी जाहीर केले की जो आर्किटेक्ट 1 नंबरचं चांगलं काम करेल त्याला 5 लाखाचं बक्षीस, जो 2 नंबरला असेल ते 3 लाख आणि 3 नंबरवाल्याला 2 लाख. ह्या प्रक्रियेत कुठेही माजी खासदार कुठेही नव्हते, काही संबंध नाही, पण हे सगळं आम्ही करतोय. आणि म्हणून श्रेय एवढ्या वर्षात त्यांनी वढूला किंवा तुळापूरला काय निधी दिला हे सांगावं. 15 वर्ष तुम्ही खासदार आहात, आम्ही तर किरकोळ आमदार, पण आमचा निधी तपासा आणि त्यांचा निधी तपासा, पण श्रेय घेण्याच्या वादावर नाही चाललंय. आज त्या बोर्डावरती माझं किंवा अमोल कोल्हे साहेबांचं नाव नाहीये, पण त्याचंही आमच्या मनाला काही नाही. कारण अमोल कोल्हे साहेबांनी 157 गावामध्ये स्वराज्य रक्षक देशामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव पोहोचवलंय. आज हृदयामध्ये ते नाव कोरलेलं आहे. त्यामुळं आमचं नाव त्या पाठीवर असलं काय नसलं काय आम्ही त्या नावासाठी अजिबात हापापलेलं नाही. शिवाजीराव पाटील खोटी माहिती देतात मुख्यमंत्र्यांना. 100% साहेब, आमची समोरासमोर बसून कधी चर्चा करायची तयारी आहे. कशासाठी तुम्ही सांगता? ज्यांनी केलं आम्ही अजितदादांचं का नाव घेतो, आम्ही घेतोय ना. आज याची सुरुवात ज्यावेळेला आम्ही फायनली अजितदादांनी ती ताबडतोब पुढे ढकलली, सुरुवात झाली. आणि मग असं चुकीचं का करतात? श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. माझे खासदार फुकटचे श्रेय घेणं. आढळराव साहेब काय कशासाठी? आज तुम्हाला सांगतो, वढू कोरेगाव भीमा हा पहिला मेन रस्ता होता आणि तिथून पुढे तो करंदी चौफुल्यापर्यंत जाणार होता. या रस्त्यावर जवळजवळ आम्ही 40 कोटी रुपये टाकले. पूल नव्हता. पूल वडू टू वडू 20 कोटीचा पूल आज ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. आपटीवाले म्हणले की बापू तिकडं आम्हाला पूल पाहिजे, मग आपटी टू तुळापूर हा 40 कोटीचा पूल सुद्धा या स्कीम मध्ये धरलेला आहे, तो पण मंजूर झालेला आहे. व्यासपीठावर मग भाषण सुरू व्हायच्या आधी मुख्यमंत्र्यांचं का काढता पाहिजे? आम्हाला ही भावना होती की ज्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेब खासदारांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहोचवले, त्यांना एक 5-7 मिनिटं तर तुम्ही बोलण्याची संधी द्यायला पाहिजे ना. ते काय राजकीय बोलले असते का? ते छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच माहिती सांगितली असती. तुळापूरचा वढूचा इतिहास जो माहिती नसेल अनेक लोकांना, तो लोकांना माहिती करून दिला असता. म्हणून आम्हाला वाटत होतं की अशा माणसाला तुम्ही बोलण्याची संधी द्यावी.